2009चे जे फटके बसलेत त्यातनं शिकलोय भरपूर, अनुभव आलेले आहेत. त्यांची इच्छा पूर्ण करायची आमची जबाबदारी आहे आणि लोकांची जो इच्छा आहे ना, लोकांची जो इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी जेवढं आमच्यात जेवढी ताकद आहे, जेवढी क्षमता आहे, ही ऑल आउट जाण्याची हीच वेळ आहे ना. म्हणून महाराजांची इलेक्शन आमच्यासाठी नंबर 1 आहे आणि महाराजांना एकदा सगळं ठरलं तर मोठ्या मताधिकाने कसं निवडून आणायचं सुद्धा ते वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं सहज हवन गोकुळ होते, दही. नाम घेता पुकारे, गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार जीविता गोकुळ दही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. पूर्णपणे लक्ष केंद्रित आम्ही सर्वजण हे कोल्हापूरसाठी असणार आहे. आम्हाला ही कोल्हापूरची इलेक्शन महत्वाची आहे. एकदा महाराजांचं सगळ्या गोष्टी फायनल अँड क्लिअर झाल्या, दुसरा कुठलाही डोळ्यासमोर अँगल नाही, कुठेही राज्यात जायचा आमचा संबंध नाही. ओनली डोळ्यासमोर एकच लक्ष असणार आहे, ते कोल्हापूर जिल्हा. वडील आमचे सर्वच आहेत, महाराज सर्वच आहेत. त्याच्यामुळं 2009चे जे फटके बसलेत त्यातनं शिकलोय भरपूर, अनुभव आलेले आहेत आणि ते आता येणार नाहीत ह्याचा पूर्ण विश्वास आहे. पण गाफील राहून सुद्धा चालणार नाही आणि त्या पद्धतीने आता कामाला लागायचंच आहे. त्यांची इच्छा पूर्ण करायची आमची जबाबदारी आहे आणि लोकांची जो इच्छा आहे ना, लोकांची जो इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी जेवढं आमच्यात जेवढी ताकद आहे, जेवढी क्षमता आहे, ही ऑल आउट जाण्याची हीच वेळ आहे ना. नाहीतर नुसतं आमचे वडील अधिपती हे म्हणून उपयोग काय, हीच वेळ आहे आमची. म्हणून त्यामध्ये काही शंकाच नाही. म्हणजे मी सुद्धा माझ्या ज्या काही आकांक्षा असतील किंवा माझे जे काही मला वाटत असेल मी जीवनात काय व्हावं, हे सगळे सेकंडरी आहेत, हे दुय्यम आहेत ह्याच्यासमोर. म्हणून महाराजांची इलेक्शन आमच्यासाठी नंबर 1 आहे आणि महाराजांना एकदा सगळं ठरलं तर मोठ्या मताधिकाने कसं निवडून आणायचं सुद्धा ते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.